ज्यावेळेला मी आमदार नव्हतो त्यावेळेला कुपसेल गावचं स्थलांतर होण्याची प्रक्रिया सुरू झाली. बरेच पट्टीकर समाजसेवकांनी त्या ठिकाणी नेतृत्व करण्याची इच्छा व्यक्त केली, नेतृत्व केलं. विविध सरपंच होऊन गेले, परंतु बाळाराम पाटलांच्या सरपंच पदाच्या कालखंडामध्ये सुदैवाने मी भारतीय जनता पालकमंत्री झालो. आता जुन्या लोकांना माहित आहे, पण नवीन लोकांना माहित नाही की डी.वाय. पाटीलचा जो स्टेडियम आहे त्या ठिकाणी नवीन कुपसेलची नियोजन झालं. ग्रामपंचायतीचं ऑफिस, देवाचं मंदिर अशा जागा निश्चित केल्या होत्या, परंतु विठोबाच्या मनामध्ये काहीतरी निराश होतं म्हणून ती जागा गेली आणि आज नवीन कुपसेल मध्ये ते सुंदर असं भव्य दिव्य मंदिर निर्माण झालं. सूरजनी प्रस्ताव म्हटलं की एक मंदिर बांधला, दोन निघाले. सूरज तू या कुपसेल गावाच्या सारखी जी रचना करते ती पूर्ण करून द्यायची जबाबदारी. मला नेहमी पुढे पुढे करणारे लोक नाही आवडत, ज्याला मान सन्मान हा कमवावा लागतो, मागून तो मिळत नाही. मला बरोबर आहे. जी लोक स्वतःच्या नसलेल्या कर्तृत्वाचं प्रदर्शन करतात, नसलेल्या दातृत्वाचं प्रदर्शन करतात, नसलेल्या ज्ञानाचं प्रदर्शन करतात, अर्धवट ज्ञानाचं, परंतु मी ब्रह्म झाली अशा प्रकारचा आवाज निर्माण करायचा प्रयत्न करतात. आणि समाजामध्ये ज्या शुद्धतेच्या वाटा निर्माण झालेल्या तर त्या वाटातून माणूस मुक्तीला, मोक्षाला जाण्याची इच्छा मनात करतो. त्या वाटा तोडण्याचं काम अशा घटकांवर होतं. परमेश्वर अशा घटकाला सुद्धा सद्बुद्धी देईल. त्यांच्या हातून चांगलं काम करणाऱ्या लोकांना मनशांती देण्याकरता त्यांची बुद्धीचा बदल करू. आज मी एकच सांगेन की सूरज पाटील हा कर्तृत्वाला तरुण आहे. आता तरुणाचा तरुण आणि बोर्डाचा बॉर्डरला येतो, परंतु गणेश नाईक शब्दाचा कधी पकडे गेला नाही. बाळाराम पाटलाला सरपंच पदाचं काम मीच केलं, सूरज पाटलाला नगरसेवक पदाचं काम मीच केलं, सभापती बनवलं, या मुंबईच्या युवकाचा तर अध्यक्ष बनवलं. म्हणजे आता सूरज पाटील या नावा नाही समाजकारणामध्ये, परंतु ह्या पुढच्या कालखंडामध्ये जी जी लोक, आता मी सूरजचं कौतुक करताना बाजूला गणेश भक्तांचं कौतुक करते. शेवटी श्रद्धा आणि सबुरी सत्य साईबाबांच्या मंदिराला गेल्यानंतर एका बाजूला श्रद्धा आणि सदुक. श्रद्धा म्हणजे एखाद्या माणसाचा विश्वास आणि संयम, संयम म्हणजे सबुरी, पेशन्स. आता गिरीश मी बघायचे पश्चिम दिवसाने पूर्वेकडचा बोललो, कारण सुदैवाने माझ्या आयुष्यामध्ये जे दुष्ट भावनेची लोक होती ती आपोआपच दूर झाली आणि जी सद्भावनेची लोक आहेत, समाजाला पतित पावन करण्याची मनामध्ये धारणा असते, ती लोक स्थिरावतात. आणि भविष्य काळामध्ये मी माझ्या मनात असलेली नवी मुंबई की ज्या नवी मुंबईमध्ये फुटपाथ वर फेरीवाला मुक्त फुटपाथ, हातगाडी मुक्त रस्ता, कुठल्याही ठिकाणी मुक्त सिग्नल आणि ज्या रस्त्यावर तृतीयपंथी त्याच्यावर थाप मारणार अशा प्रकारचे रस्ते, या सर्व घटकांना जसे ती मान्य ऐकताना म्हटले की या शहरात 100 फेरीवाले त्याचे ते 50 फेरीवाले बाहेरच्या शहरात नाही. कारण जगण्याचा अधिकार नाही असं मी म्हणणार नाही, परंतु त्याच्या त्या शहरातल्या राज्यकर्त्यांनी, समाज कार्यकर्त्यांनी त्याची जबाबदारी घेतली पाहिजे. घेतली पाहिजे का नको घेतली पाहिजे. तर राहिलेल्या 50% लोकांची जबाबदारी नोड वाईज, सेक्टर वाईज, म्हणजे गाव असो, झोपडपट्टी असो, शहर असो, ही जबाबदारी आपण अशा प्रकारच्या सिडकोकडून घेतलेल्या भूखंडावर ऑफर्स कायदा बांधून त्या ठिकाणी तरुणांना कुठल्याही प्रकारच्या निराशेच्या घटनेतून जाण्याकरता त्यांना छोटी छोटी दुकान दिली जातील. कारण मॉलमध्ये दुकान घेण्याची त्यांची ऐपत नाही. जे भिकारी नक्की स्वतःहून भीक मागतात की त्याला कोणते भीक मागायला प्रवृत्त करू, त्याची छाननी करून पोलीस आयुक्त, महापालिका आयुक्त या सर्वांच्यावर बैठक घेऊन
त्या गोष्टीचा निपटारा करेल आणि मग त्या सर्व भिकाऱ्यांना ताब्यात देऊन त्याची शारीरिक तपासणी, मानसिक तपासणी, त्यांच्या एकूण वकूक वाढवून ज्यांना शक्य आहे त्यांना नोकऱ्या दिल्या जातील, ज्या लहान मुलांना शिक्षण मिळणार शिक्षण दिलं जाईल. जर का त्यांचा कोणी तारणधार नसेल तर बालाश्रमाची निर्मिती केली जाईल. महिलांची जर त्या ठिकाणी कोणी जर देखभाल करण्याची नाही तर महिलाश्रम केला जाईल. आणि ज्या वृद्धांना कोणाचा आधार नसेल तर त्या ठिकाणी वृद्धाश्रम हा महापालिकेतर्फे चालवला जाईल. हा माझा मनातला निराल आहे. मुंबई जशी मी 2000 साली जुलै दुसऱ्यांदा भारतात 20 वर्ष घरपट्टी पाणीपट्टी बनवून देणार आहे. 2020 साली ते 20 वर्ष पूर्ण झाले. पण 5 वर्ष आयुक्तांना सांगितलं परत वाढवायचं नाही. आम्ही सत्तेत येऊ त्यावेळेला आम्ही निर्णय घेऊ. पण निर्णय कशाला पुढे आज सांगतोय पुढची 25 वर्ष सुधारणा ही 5 वर्ष गेली आणि राहिलेली आणखी 20 वर्ष या शहरामध्ये पाणीपट्टी घरपट्टी वाढवून घेणार. करताना गोरगरिबांच्या मुलांना चांगलं शिक्षण मिळेल, गोरगरिबांना आरोग्याच्या सेवा मिळतील, त्याला आधार मिळेल, पाणी पुरवठा होईल, रस्ते स्वच्छ, कुठेही दुर्गंधी नाही, कुठेही कचरा नाही, अशा प्रकारचा आदर्श शहर निर्माण करण्याचा मनामध्ये माझ्याच नाही माझ्या सर्व सरकारच्या मनामध्ये इच्छा आहे. आता बाब असे की असं म्हटलं जातं की संयम ज्याच्याकडे असतो त्याला परमेश्वर निश्चितपणे साथ देतो. मी आज पुन्हा एक शब्द देतो. सगळ्या त्या लोकांना शब्द दिले ते पूर्ण शब्द पूर्ण करायची ताकद परमेश्वरांना या विठोबाने गणेश लागते. शेवटी कृपा कोणाची जनसामान्यांच्या मनामध्ये बुद्धी कोण देतो? देवच देतो. आता देवाच्याच कृपेनं नव्या मुंबईतल्या लोकांनी जीवापाड प्रेम माझ्यावर. जर महाराष्ट्रातल्या राजकारण्यांची जर वजाबाकी करायचं ठरवली तर गणेश नाईक एक नंबर. बघा आज गणेश नाईकने जे शिक्षा व्यक्त केली जनसामान्य असेल जनसामान्यांनी कधी नाही म्हटलेलं नाही. गुरुजी काय तिथं असतो जनसामान्य. आणि म्हणून मी आज आता गणेश आहे, सूरज आहे, गिरीश आहे, अन्य काही त्या नवीन होणारा नगरसेवक पण आहेत नाही तर त्याला दादाने आमचं नाव नाही. तर त्या लोकांना सांगतो चिंता करायची नाही की वेस्ट करू नका. जीवन हे बालपण तारुण्य परंतु ज्येष्ठ एक नाही दिवस या जीवनाचा प्रवास संपणार आहे. आणि म्हणून कुठल्याही ज्याला आपण बाह्यांगाच्या गोष्टी ज्याला बटरॅस्टिक इंग्लिश मध्ये म्हणतात त्या भौतिक गोष्टीच्या पाठीमागे न लागतात सात्विक मनाला समाधान देणाऱ्या गोष्टीच्या मागे लागलं पाहिजे. आणि तुझे तर सगळे साधू संत सब आजवर या गावची परंपरा निटस चाललेली आहे. भविष्य काळामध्ये ती निटस चालेल. मी थोडा उशीर झाला पाहिजे तुम्हाला जाणीव याचा लिटरली 5 वर्षाचं प्लॅनिंग आज आता भेटली आहे. पुढच्या 5 वर्षाचं प्लॅनिंग होणार. पुढच्या 5 वर्षानंतर पॉलिटिक कुठल्या दिवशी असेल, निवडणूक कुठल्या दिवशी होईल, त्याच्यातला तो अंतर आचारसंहितेच्या अनुषंगाने प्रचार थांबणं, नॉमिनेशन फॉर्म भरणं अशा ह्या प्रत्येक गोष्टीची. पण हे करताना नुसतं राजकारणाचं हे राजकारण गोरगरिबांच्या सुखाकरता कसं वापरलं जाईल त्याचा त्याच्यामध्ये उद्देश आहे. या ठिकाणी मुंबईच्या जनतेला तर गणेश नाईक दर महिन्याला दरबार भरतात. ठाण्यामध्ये तर 2 झाले. आता गडकर गडग्याला झाल्यानंतर मग बदलापूर, अंबरनाथ, मुरबाड, शहापूर, भिवंडी, कल्याण इकडच्या सगळ्या ठिकाणी जाईल. पालघर तर पालकमंत्री म्हणून. परंतु कुठल्याही ठिकाणी जुलूम होत असेल तो जुलूम प्रेमानं दूर करण्याची विनंती करेल, सूचना देईल. तो जुलूम दूर नाही झाला तर त्या ठिकाणी उग्र स्वरूप त्या ठिकाणी धारण केलं जाईल हा विश्वास तुम्हाला देतो. तुमच्या आशीर्वादाची कायमची अपेक्षा व्यक्त करतो. जय हिंद, जय भारत.